बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पूर्व फ्लिपकार्टचं जे वेअर हाऊस आहे त्याच परिसरामध्ये आहोत आणि इथे एक धक्कादायक प्रकार घडलाय. ते म्हणजे एका ग्राहकाने पिझ्झा बेस मागवला होता आणि त्या पिझ्झा बेसला बुरशी लागलेली आहे आणि यानंतर इथे मनसेचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यानंतर त्यांचं काय होतं ते मध्ये जाऊन विचारणा केली. त्यानंतर त्यांना बाकीच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा बुरशी लागलेली पाहायला मिळाली आणि त्यांनी ते वेअर हाऊस बंद केलं. आता यानंतर आपण जर बघत असाल तर अनेक जे काही मराठी कामगार आहेत इथे, मराठी आहेत, काही भैया लोक पण आहेत इथे काम करतात. परंतु विषय असा आहे की त्यांचं हातावरचं पोट आहे, जे रोज डिलिव्हरी करतात, डिलिव्हरी पार्सल करतात आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. आता ते कुठेतरी इथे त्यांचा रोजगार धोक्यात आलाय. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊया. काय बोलाल? नमस्कार, माझं नाव अरुण पाटील. मी 1 वर्ष इथे काम करतो मी. आणि आता आजपर्यंत आम्ही असं एक ऑर्डर असं दिलं की एक अशी कंप्लेंट अजून आपल्याला आली नाही अजून की आमच्यापर्यंत आली आणि स्टोअरला पण आली. जर स्टोअरला कंप्लेंट आली असेल तर आम्ही जी कंप्लेंट असते तर आम्ही स्टोअर पासून आम्ही रिफर आम्ही करून दिलेलं आहे आजपर्यंत. दूध असू देत किंवा कुठले काय प्रोडक्ट असू देत. परंतु आज असं गाडवून आले की पिझ्झा, आणि ते पिझ्झामध्ये ती असं नाही की एक्सपायर्ड झालेलं नाहीये. एक्सपायरी होती नाही झालेली, एक्सपायरी झाली नव्हती आणि ती एका बुरशी आली त्याला. असं काय नाही की कुठले थोडंफार काहीतरी मागं पुढं काहीतरी होतं. परंतु एवढ्या गोष्टीवरून पूर्ण स्टोअर बंद. म्हणजे आतापर्यंत म्हणजे असं वाटतं आम्ही जवळजवळ 80 ते जवळ 100 ते 120 मुलं आपण आम्ही काम करतो. आणि आता जर तुम्ही आज उद्या किंवा 2 दिवस स्टोअर बंद केला तर आमचं हातरपोट आहे आमचं. आज आमची म्हणजे एक आज EM आहे, एक आमचं एक म्हणजे एक आज घर चालवणं किंवा आमचं बाकीचं जे खर्च आहे तो आज म्हणजे 2 दिवस बंद. आमचं पूर्ण शेड्यूल चेंज होतं आमचं. काय वाटतं याच्या संदर्भात जे आहे, चुकी तर झाली आहे, आरोग्याचे खेळ सुरू आहे, मग याच्यावरती त्या कंपनीवरती कारवाई केली पाहिजे, मॅनेजर्सवरती कारवाई केली पाहिजे की काय? आता मी स्वतः असं म्हणतो की आपण फ्लिपकार्ट ही कंपनी, फ्लिपकार्ट म्हणजे जी कंपनी आहे ही कुठले प्रोडक्ट तयार करत नाही. फ्लिपकार्ट हा की अलग अलग कंपनी करून प्रोडक्ट घेतो. पिझ्झा असून देत, बटाटा असून देत, भाजीपाला असून देत आणि कोणते पदार्थ असू देत, पाव असून देत, काय असू देत. परंतु ज्या असं जे बुरशी आले, जे कुठली कंपनी असेल त्या कंपनीकडून जे प्रोडक्ट जे आलेलं आहे ते फ्लिपकार्टने त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचं प्रोडक्ट बंद करावं ही आमची मागणी आहे. धन्यवाद. आता जर आपण बघितलं या ठिकाणी 2 मुद्दे उपस्थित होत आहेत. खरं तर होतं काय की ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या असतात जे असं काम करतात त्यांना बंद करण्यात यावं अशी मागणी येते. कारण आता काय होईल की हे एवढे जे काही नागरिक इथे आपल्याला दिसतात डिलिव्हरी बॉय हे बेरोजगार होतील. कारण 2 दिवस 3 दिवस हे वेअर हाऊस बंद राहील आणि जी काही कंपनी आहे जिथं हे पिझ्झा बेस आहे ती 1-2 दिवस आपल्याला परत तिथे पाहायला मिळेल की बंद झालं इथे प्रोडक्ट. पण तिचे बाकीच्या ठिकाणी जे वेअर हाऊस आहे तिथे तर ती प्रोडक्ट सप्लाय करेल, म्हणजे ती कंपनी चालू राहील, तिचे प्रोडक्ट सप्लाय चालू राहतील, त्या कंपनीचा इन्कम सोर्स चालू राहील. परंतु हे जे काही ज्यांचं हातावर पोट आहे ते डिलिव्हरी बॉय मात्र इथे आपल्याला कुठेतरी बेरोजगार झालेले पाहायला मिळतील. मग जर कारवाई करायचीच असेल तर ती वरपासून कारवाई करा, जेणेकरून असं कुठे होणार नाही अशीच विनंती येते. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तेही नक्की सांगा. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जे काही मॅनेजर आहे त्यांचा फिक्स पगार आहे. ते डिलिव्हरी बॉय जे फिरतात यांना दिवसभर यांचा हातावरचा पोट आहे, यांना त्याच्यावरती रोजगार असतो. म्हणजे मॅनेजर आहे त्यांना फिक्स पगार आहे, मग त्यांनी प्रोडक्ट घेताना तपासून घेतले नाहीत का त्यांच्यावर कारवाई करा, किंवा जे काही वरच्या वरिष्ठ असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी येते. आणि याच्यावरती काहीतरी तोडगा निघला पाहिजे आणि आरोग्याची खेळ व्हायला नको अशी देखील मागणी येत आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या. आम्ही सकाळी 6 पासून ते रात्री 2 पर्यंत आम्ही काम करतो. सकाळी 6 पासून 2 पर्यंत काम करतो आम्ही. आणि ऑर्डर आमची असं आम्ही आता एवढा पाऊस पडत होता की आम्ही पावसामध्ये पण ऑर्डर मारतो. असं कुठले पण ऑर्डर डिले करत नाही आम्ही. 9 मिनिटं बोलले ते बंद केलं ना आता बंद केलेलं आहे. ते बोलतात की आम्ही वरच्या अधिकारी कोणते वरच्या आधी आम्ही कंप्लीट करतो, हे करतो, त्यानंतर स्टोअर चालू होईल किंवा न चालू होईल त्याच्यानंतर आम्ही सगळं कळवू. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.